स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुकीची तारीख जाहीर। 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला मतमोजणी। महानगरपालिका निवडणुकांची घोषणा नाहीच, मात्र 42 नगरपंचायती 246 नगर परिषदांसाठी निवडणुका होणार। राज्य निवडणूक आयोगाची घोषणा। दुबार मतदारांची निवडणूक आयोगाकडून दखल। दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह असेल। दुबार मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करता येणार। मतदार यादी जाहीर झाल्यानंतर न्यायालयाचा हस्तक्षेप अशक्य। दाखल याचिकांच्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाचं मत। मविया मनसेच्या शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा। 2.5 तासांच्या प्रतीक्षेनंतर भेटीला परवानगी। मतदार याद्यांमधील सुधारणेसंदर्भात चर्चा। सध्याच्याच मतदार याद्यांवर निवडणुका होणार। मनसे आणि मविया आता काय करणार याकडे लक्ष। आशिष शेलारांना निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते घोषित करा। केंद्रीय निवडणूक आयोगाला मनसेचं पत्र। मविया जिंकली तीच यादी स्थानिक निवडणुकीत। जिंकलेली यादी असूनही मविया का घाबरते? चंद्रशेखर बावनकुळे यांचा शेलका सवाल। सांगा ही मतचोरी की वोट जिहाद? अमित साटम यांचा मवियावर निशाणा। मुख्यमंत्र्यांचा वॉर रूम बैठकीत रुद्रावतार। 5 वर्षांची वेळ मागू नका। कंत्राटदारांवर संतापले। 2.5 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश। महायुतीतले मंत्रीच धार्मिक तेढ निर्माण करतायत। शरद पवारांचा सरकारवर थेट आरोप। महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आणखी आजारांचा समावेश। गोरगरीब जनतेला मोफत उपचार मिळणार। फडणवीसांची माहिती। रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध महबूब शेख असा सामना। निंबाळकरांचं आव्हान महबूबनं स्वीकारलं। मनसे नेत्याच्या कार्यालयाला लक्षवेधी चकाकी। संदीप देशपांडेंच्या नव्या कार्यालयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या। मराठ्यांचा कल ओबीसी आरक्षणातून प्रवेशाकडे। आर्थिक मागास प्रवर्गातून मराठ्यांना प्रवेशाला अडचणी। भाऊ गणेश काळेच्या अंत्यविधीला आरोपी समीर काळेची हजेरी। जेलमधून येत समीर काळेने केला भावाचा अंत्यविधी। शिरूर परिसरात बिबट्या जेरबंद। हल्ल्याच्या परिसरातच शिरूरचा बिबट्या जाळ्यात। बिबट्या पकडायला लावले होते 11 पिंजरे। सिंधुदुर्गात पावसानं भात उत्पादक शेतकरी मेटाकुटीला। आंबा काजूचा हंगाम देखील लांबणीवर। परतीच्या पावसानं कोकणातला बळीराजा संकटात। वर्सोवा घाटकोपर मेट्रो लवकरच 6 डब्यांची। अतिरिक्त 32 डब्यांच्या खरेदीसाठी निविदा काढण्याची तयारी। लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी। ऑक्टोबरचा 1500चा हप्ता आजपासून येणार। मुंब्र्यात टवाळ बाईक स्वारावर कारवाई। मोहम्मद शेख करायचा मुंब्र्यात टवाळी। ठाणे पोलिसांनी केली धडक कारवाई।